आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की संकष्ट चतुर्थी म्हणजे काय, तिचे धार्मिक महत्त्व काय, उपवास कसा करावा, त्याचबरोबर पूजा कशी करावी आणि चंद्रदर्शनाचे महत्त्व काय आहे. या दिवशी कोणत्या गोष्टी ह्या टाळाव्यात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो अनेक भक्त श्रद्धेने करतात. संकष्ट चतुर्थी हा दिवस भगवान श्री गणेशांना समर्पित आहे. संकष्ट म्हणजे संकट, अडचणी किंवा दुःख अशी श्रद्धा आहे. या दिवशी भक्तिभावाने श्री गणेशाची उपासना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि शुभ कार्यातील अडथळे देखील कमी होतात. संकष्ट चतुर्थीचे महत्व काय आहे, तर संकष्ट म्हणजे संकटांचा नाश करणारी तिथी. भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता मानले जातात, म्हणून या दिवशी त्यांची भक्तिभावाने पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. त्याचबरोबर मनाला सकारात्मकता मिळते आणि शुभ कार्यात यश मिळावे अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी केलेले व्रत हे फक्त इच्छा पूर्ण व्हावेत म्हणून नसून संयम, त्याचबरोबर श्रद्धा आणि आत्मशुद्धी यांचे प्रतीक आहे. उपवासामुळे मन एकाग्र होते आणि प्रार्थनेत अधिक भाव निर्माण होतो. त्याचबरोबर उपवासाचा खरा अर्थ काय आहे, तर अनेकांना वाटते उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे, पण उपवास म्हणजे देवाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न. या दिवशी शक्य तितके शांत राहावे, राग टाळावा, खोटे बोलू नये, कोणाचे मन दुखवू नये आणि नामस्मरण करावे. जर प्रकृतीमुळे पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळाहार करूनही श्रद्धेने व्रत पाळता येते. भक्ती ही अन्नापेक्षा खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर पूजेची तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवघर स्वच्छ करावे आणि श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर ठेवावा. शक्य असल्यास लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. पूजेसाठी हळद कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, तुपाचा दिवा, अगरबत्ती, नारळ, सुपारी, फळे आणि मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तयार ठेवावा. ही पूजेची तयारी करून घ्यावी. आता पूजा विधी कशी करायची, तर सर्वप्रथम दिवा लावून श्री गणेशाचे ध्यान करा. त्यानंतर हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करा. लाल किंवा पिवळी फुले व्हा. त्यानंतर 21 दुर्वा अर्पण करा. पण अनेकांना प्रश्न पडतो की 21च दुर्वा का? धार्मिक परंपरेनुसार 21 हा अंक पूर्णत्वाचे प्रतीक मानला जातो, म्हणून 21 दुर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते. दुर्वा ताज्या आणि स्वच्छ असाव्यात. त्यानंतर मोदक किंवा गोड नैवेद्य अर्पण करावा. गणपतीला मोदक अत्यंत प्रिय मानले जातात. मोदक उपलब्ध नसतील तर गूळ, खोबरे किंवा इतर सात्विक गोड पदार्थही अर्पण करू शकता. मंत्र जप. पूजेनंतर शांतपणे बसून हा मंत्र नक्की म्हणा. ओम गण गणपते नम. शक्य असल्यास 108 वेळा म्हणा. वेळ कमी असेल तर 21 किंवा 11 वेळा जप केला तरी चालेल आणि मंत्र म्हणताना मन मात्र दुसरीकडे भटकून देऊ नका. त्यानंतर गणपतीची आरती करा आणि शक्य असल्यास गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र नक्की पठण करा. चंद्रदर्शनाचे महत्व काय आहे, तर संकष्ट चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनानंतरच पूर्ण केले जाते. चंद्र दिसल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने अर्घ्य द्यावे आणि गणपतीला नमस्कार करून प्रार्थना करावी. त्यानंतर नैवेद्य ग्रहण करून उपवास सोडावा. जर हवामानामुळे चंद्र दिसत नसेल तर आपल्या परंपरेनुसार किंवा स्थानिक मंदिरातील मार्गदर्शनानुसार व्रत हे सोडावे. त्याचबरोबर या चुका नक्की टाळा. अनेकदा भक्त नकळत काही चुका करतात. वाळलेल्या किंवा सुकलेल्या दुर्वा अर्पण करू नका. पूजा घाईघाईत करू नका आणि पूजा करताना मोबाईलवर बोलणे किंवा इतर कामात लक्ष देणे हे देखील टाळा. त्याचबरोबर राग, वादविवाद आणि कटू बोलणे हे देखील टाळा. देवाला अर्पण केलेला नैवेद्य वाया जाऊ देऊ नका आणि पूजा केवळ दिखाव्यासाठी न करता श्रद्धेने आणि मनापासून करा. विशेष प्रार्थना कोणती, तर पूजा पूर्ण झाल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि मनापासून ही प्रार्थना करा. हे विघ्नहर्त्या श्री गणेशा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सतत राहू दे. आमच्या जीवनातील अडथळे दूर कर. आम्हाला योग्य बुद्धी दे, आरोग्य, समाधान आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा दे.
मनापासून केलेली प्रार्थना ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. त्यामुळे मनापासून नक्की करा. संकष्ट चतुर्थीचा खरा अर्थ केवळ उपवास करणे नाही, तर श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशाची उपासना करणे हा आहे. जर तुम्ही आज सांगितलेल्या पद्धतीने पूजा केली तर तुमचे व्रत अधिक शिस्तबद्ध आणि अर्थपूर्ण होईल. श्रद्धा हीच पूजेची खरी ताकद आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती तुमच्या कुटुंबियांना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.